सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पूजा आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी बघूया एक झलक आजच्या हेडलाईन्सची। स्थायी समिती सभापतीपदी विनोद मापारी यांची होणार निवड। सामाजिक न्याय भवनाचे अखेर झाले भूमिपूजन। सरकारने एअर स्ट्राईकची माहिती द्यावी, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन। वाशिम बायपासवर एसटीची कारला धडक, तिघे जखमी। गुरुवारी मनपा स्थायी समिती सभापतीची निवडणूक संपन्न होणार आहे। भाजपच्या वतीने विनोद मापारी यांनी या पदासाठी नामांकन अर्ज दाखल केल्याने मापारी हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत। महासभेतून स्थायी समितीच्या 10 सदस्यांची निवड केली आहे। स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे। स्थायी समिती सभापती पदावर कुणाची वर्णी लागणार आहे याकडे राजकीय वर्तुळासह अकोलेकरांचं लक्ष लागलेलं आहे। असे असले तरी आज विनोद मापारी यांनी या पदासाठी नामांकन अर्ज भरलाय। उद्या अर्थात गुरुवारी सकाळी 11 वाजता स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक पार पडणार आहे। या निवडणुकीत विनोद मापारीच बाजी मारतील असे संकेत भाजपाच्या सूत्रांनी दिले आहेत। उद्या गुरुवारी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक पार पडणार आहे। या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर काम बघणार आहेत। महापालिकेतील स्थायी समितीच्या 8 सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आलाय। दरम्यान महासभेतून 8 नवीन सदस्यांची निवड झाली असून महापालिका प्रशासनाने स्थायी समिती सभापतीच्या निवड प्रक्रियेसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता। विभागीय कार्यालय अमरावती यांच्याकडून सभापतीपद निवड प्रक्रियेसाठी उद्या 7 मार्चची तारीख निश्चित झाल्यानंतर सभेचे आयोजन करून स्थायी समिती सभापतीची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। अकोला येथील सामाजिक न्याय भवनाचे अखेर रात्री 9 वाजता भूमिपूजन संपन्न झाले। 4 तास उशीर करून अवघ्या 5 मिनिटात हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। शहरातील निमवाडी स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आला होता। मात्र सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांच्या आगमनाची 5 तास प्रतीक्षा करीत रात्री 9 वाजता 5 मिनिटात भूमिपूजन आटोपण्यात आलं। अकोल्यातील निमवाडी स्थित 8938 चौरस मीटर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभारण्यात येणार असून त्यासाठी 19 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास शासनामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागामार्फत शुक्रवार 5 मार्च रोजी दुपारी 4 वाजता सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला होता। परंतु या कार्यक्रमासाठी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या आगमनास विलंब होणार असल्याने ऐनवेळी कार्यक्रमाची वेळ सायंकाळी 6:30 वाजता ठरविण्यात आली। रात्री 8 वाजता पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील व आमदार हरीश पिंपळे यांचे आगमन झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। त्यानंतर रात्री 8:50 सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचं आगमन झालं आणि 5 तासांच्या प्रतीक्षेनंतर रात्री 9 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत बांधकामाचे भूमिपूजन 5 मिनिटात आटोपण्यात आलं। या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील, आमदार हरीश पिंपळे, माजी आमदार डॉक्टर जगन्नाथ ढोणे, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अशोक ओळंबे, नगरसेवक आशिष पवित्रकार, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर उपस्थित होते। भूमिपूजन कार्यक्रमाला तब्बल 5 तास विलंब झाल्याने कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला। सरकारने एअर स्ट्राईकची माहिती द्यावी असे प्रतिपादन ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून केले। यावेळी काँग्रेससोबत महाआघाडी संदर्भात केवळ 22 जागांसाठी चर्चा होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले।
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात जाऊन केलेल्या एअर स्ट्राईकची छायाचित्रे केंद्र सरकारने जाहीर करून जनतेमध्ये असलेला संभ्रम दूर करावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. सरकारने छायाचित्रे जाहीर न केल्यास केवळ राजकारणासाठीच एअर स्ट्राईक केल्याचा समज होईल असा आरोपही त्यांनी केला. अॅडव्होकेट आंबेडकर पुढे म्हणाले की एअर स्ट्राईक नंतर भाजप नेत्यांनी 300 जण मारल्याचा दावा केला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र याबाबत कोणताही दुजोरा मिळाला नाही. त्यामुळे भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्यावर शंका उत्पन्न होत असून भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा मलिन होत आहे. सध्याची काँग्रेस ही मनुवादी काँग्रेस आहे. आम्हाला गांधीवादी काँग्रेस हवी आहे. त्यामुळे जोपर्यंत आरएसएसला घटनेत चौकटीत आणण्याची लेखी मसुदा काँग्रेस आम्हाला देणार नाही तोपर्यंत आमची काँग्रेससोबत आघाडी होणार नाही असेही अॅडव्होकेट आंबेडकर म्हणाले. दरम्यान वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवार जाहीर केल्याचे सांगून काँग्रेससोबत आघाडी झाल्यास फक्त 26 जागांबाबतच चर्चा होईल असेही त्यांनी स्पष्ट केले. कामगारांसाठी लाभदायक असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. केंद्र शासनातर्फे असंघटित कामगारांसाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे मंगळवारी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी जिल्हा स्तरावर उद्घाटन केले. या योजनेचा असंघटित कामगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे मंगळवारी या योजनेचे जिल्हा स्तरावर उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच त्यांचे मासिक उत्पन्न किमान 15,000 रुपयांपेक्षा कमी आहे, जे कर्मचारी विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सभासद नाहीत, अशा असंघटित कामगारांसाठी ही योजना असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय निधी, अकोला क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक भविष्य निधी आयुक्त सुशांत पाटील आदींची उपस्थिती होती. अकोला येथील वाशिम बायपासवर भरधाव एसटी बसने कारला धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले तर 3 जण किरकोळरित्या जखमी झाले आहेत. वाशिम बायपास येथे राज्य महामंडळाच्या भरधाव बसने कारला धडक दिली. या धडकेमध्ये कारचे नुकसान झाले असून कारमधील एक महिला व अन्य 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवार 5 मार्च रोजी सकाळच्या सुमारास घडली. अकोल्याकडे येणाऱ्या कारला पाठीमागून येत असलेल्या एसटी बसने धडक दिली. त्यामुळे कारचे नुकसान झाले असून कारमधील 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत. जिल्ह्यातील 36 लघु प्रकल्पांपैकी 13 लघु प्रकल्पांची जलपातळी मृत साठ्याकडे वळलेली असून मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये जलसाठा कमी झाल्याने यावर्षी भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. गतवर्षी पाऊस चांगला झाला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांची परिस्थिती मात्र चिंताजनकच आहे. मार्चच्या प्रारंभीच जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा कमी झाला असून 36 पैकी 13 लघु प्रकल्पांनी मृत साठ्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात जलसंकटांचा सामना जिल्हावासियांना करावा लागणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे. हिवाळ्यापासूनच अकोला जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी पाणी टंचाई जाणवत आहे. अजून उन्हाळ्याचे दिवस बाकीच आहेत. मार्च महिन्यातच अकोला जलप्रकल्पांनी चिंता वाढविली आहे. अकोला जिल्ह्यात 2 मोठे, 3 मध्यम, 36 लघु प्रकल्प आहेत. यातून विविध शहरांची तहान, सिंचन, औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यावर आर्थिक उलाढाल कमी जास्त होते. गतवर्षी सरासरीच्या तुलनेने पाऊस जास्त झाला तरी काही भागात पावसाने सरासरी गाठली नाही. काही प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांनी 100% पातळी गाठली नाही. त्यामुळे 13 लघु प्रकल्पांनी मृत साठ्याची पातळी गाठली. इसापूर, कानडी, घोंगा, मोहरळ, झरंडी इथे अत्यंत अल्प साठा आहे. अकोटच्या चिचपानी, भिलखेड, धारूर, पोपटखेड, पोपटखेड टप्पा 2, शहापूर लपा, शहापूर बृहत, बार्शी टाकळीतील जनुना, दगडपारवा, बाळापुरातील कसुरा, तामसी, पातुरातील हिवरा तर मूर्तिजापूरमधील शिवणखुर्द या लघु प्रकल्पांनी मृत साठ्याची पातळी गाठलेली आहे. एवढंच नव्हे तर जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा सुद्धा कमी झालाय.
एकंदरीतच यंदाचा उन्हाळा सुद्धा भीषण पाणी टंचाईचा जाणार असल्याचे चित्र आतापासूनच दिसू लागले आहे। अकोला जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 24 मार्चला मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून याकरिता 5 मार्चपासून नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची नामांकन प्रक्रिया आगामी मंगळवार 5 मार्चपासून सुरू होत आहे। अकोला, मूर्तिजापूर, तेल्हारा, पातूर व बार्शीटाकळी या 5 तालुक्यात ही निवडणूक आहे। त्यापैकी 14 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यांसाठी तर उर्वरित 3 ग्रामपंचायतींमध्ये केवळ सरपंच पदासाठी ही निवडणूक होत आहे। त्यासाठी 5 तारखेपासून त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील। त्यानंतर 24 तारखेला मतदान आणि 25ला मतमोजणी केली जाईल असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे। 11 मार्चला नामांकन अर्जाची तपासणी तर 13 तारखेला नामांकन मागे घेण्याची तारीख आहे। मंगळवारी नामांकन भरण्याचा पहिला दिवस होता। पहिल्या दिवशी एकही नामांकन अर्ज दाखल झाला नाही, हे विशेष। संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने बाळापूर तालुक्यात रास्ता रोकोसह बंद पुकारण्यात आला। या बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विविध मागण्यांसाठी संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने वाडे गावात 5 मार्च रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। तत्पूर्वी गावातून रॅली काढण्यात आली, तसेच बंदची हाक देण्यात आली होती। या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती। रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती। संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने गावातून मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली। ही रॅली पोलीस चौकी, सिद्धार्थ चौक येथे सुरू करण्यात आली। तसेच धनजीभाई चौक, पोळा चौक, ग्रामपंचायत, सोफी चौक, बजरंग चौक ते सिद्धार्थ चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला। त्यानंतर अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। आपल्या देशामध्ये 1931 पासून तब्बल 80 वर्षात जातीनिहाय जनगणना झाली नाही। त्वरित जातीनिहाय जनगणना करण्यात यावी। मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्यात यावे। इतर मागासवर्गीय तसेच मागासवर्गीय लोकांना भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात यावे। 13% रोस्टरच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली। यावेळी वाडेगाव बंदला गावातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बंद शांततेत पार पडला। यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तसेच अकोल्यावरून दंगा काबू पथकालाही पाचारण करण्यात आलं होतं। स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सायकलीसह दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीला अटक केली। या आरोपींकडून 4 दुचाकींसह 8 सायकली जप्त करण्यात आल्या। सायकली आणि दुचाकी चोरांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले। पोलिसांनी चोरांची कसून चौकशी करत असताना आरोपींनी गुन्ह्याच्या कबुली दिल्या। पोलिसांनी आतापर्यंत 4 दुचाकी आणि 8 सायकली जप्त केल्या आहेत। या चोरट्यांकडून आणखी चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात वाहनांच्या वाढत्या चोरींच्या प्रमाणावर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक यमराकेश कलासागर यांनी सर्वच पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना वाहन चोरांना पकडण्याचे आदेश दिले आहेत। याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत ममताबादे यांना गुप्त माहिती मिळाली की वाहन चोरीच्या घटनांमध्ये हरिहरपेठ येथील काही युवकांचा समावेश आहे। या माहितीच्या आधारे अशोक चाटी, शेख हसन, अब्दुल माजिद, एजाज अहमद, रवी इरचे यांनी सापळा रचत 2 संशयित युवकांना ताब्यात घेतले। त्यांची चौकशी केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली। आरोपींनी दिलेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत 4 दुचाकी किंमत 1 लाख रुपये, 8 सायकली किंमत 30,000 रुपये असा एकूण 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची अद्यापही चौकशी सुरू असून त्यांच्याकडून आणखी काही चोरींच्या घटनांची उकल होण्याची शक्यता आहे। बाळापूर येथे महाशिवरात्रीच्या पर्वावर बारादरी संस्थान येथे श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आलं। महाप्रसादाने भागवत कथेचे समापन करण्यात आलं। बाळापूर येथील पवित्र बारादरी संस्थानच्या भगवान मल्लिकार्जुन भोलेनाथ मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर मथुरा वृंदावन रहिवासी साध्वी राधिकाजी यांच्या अमृतवाणीतून श्रीमद भागवत ज्ञान यज्ञाचे आयोजन 26 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान करण्यात आले। यावेळी दिल्लीचे नित्यानंद पुरी महाराज व पंडित जयकिशन उपस्थित होते। या श्रीमद भागवत कथेत द्वारकाधीश श्रीकृष्ण व सुदामाची भेट, श्रीकृष्ण रुक्मिणी स्वयंवर आदींचे सादरीकरण करण्यात आले। श्रीमद भागवत कथेला श्रवण करण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाप्रसादासोबतच धार्मिक अनुष्ठानाने कार्यक्रमाचे समापन करण्यात आले।
पाहूया या कार्यक्रमाची एक झलक। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथे शिवाजी हायस्कूलमध्ये मानव विकास योजनेअंतर्गत 40 विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आलं। मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील शिवाजी हायस्कूलमध्ये मानव विकास योजनेअंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांना सायकलचं वितरण करण्यात आले। कुऱ्हा काकोडा येथे ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। त्यांना येण्यासाठी सुविधा व्हावी या उद्देशाने मानव विकास योजनेअंतर्गत 40 विद्यार्थ्यांना सायकलीचं वितरण करण्यात आले। त्यामुळे लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता। यावेळी शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते। एक नजर टाकूया आजचा सुविचार, हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। स्थायी समिती सभापतीपदी विनोद मापारी यांची होणार निवड। सामाजिक न्याय भवनाचे अखेर झाले भूमिपूजन। सरकारने एअर स्ट्राईकची माहिती द्यावी, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर। प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा लाभ घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन। वाशिम बायपासवर एसटीची कारला धडक, तिघे जखमी। इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत। पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह। नमस्कार। जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव। आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स। देखिए आपके चैनल्स हमारे साथ। आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा। अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क। चुने अपने पसंदीदा चैनल्स। आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चैनल। सिटी मैत्रीण, जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास। नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व, तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश। या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण। आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं। महाशिवरात्रीच्या निमित्ताने सर्व सिटी मैत्रिणींना आपण घेऊन जात आहोत आमची मलकापूर इथे। या सुंदरशा ट्रिपची सुरुवात झालेली आहे। हम जो चलने लगे हैं ये रास्ते, हा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। खो जाए हम, हो जाए हम यूं लापता। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आज या शिवजींच्या मंदिरात सर्व सिटी मैत्रिणी 108 मंत्रांचा जाप करत आहेत। म्हणजे या सहलीच्या निमित्ताने उद्याच्या महाशिवरात्रीचा पर्व सुद्धा खूप सुंदररित्या साजरा होतो आहे आणि सर्व सिटी मैत्रिणी तल्लीन झालेल्या आहेत ओम नमः शिवायच्या या सगळ्या मंत्र जापामध्ये।
धीरजचं शिक्षण हे 12वी पर्यंत झालं. अकोटमध्ये तो राहतो आणि त्याने टांझानियामधलं किलीमांजरो हे जे पर्वत आहे ते सर केलं. आणि एक प्रकारे चढाई नाही, त्याच्यात 4 प्रकार आहे. पहिले तुम्हाला जंगल लागणार पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तुम्हाला लागणार थोडं जंगल, थोडी वाळू, थोडे दगड, तिसऱ्या दिवशी तुम्हाला टोटल वाळू लागणार आणि चौथ्या दिवशी आईस मिळणार. अच्छा, म्हणजे 4 प्रकारामध्ये चढाई होणार. अच्छा. महाराष्ट्रामधल्या कळसुबाई, नंतर पन्हाळा, पावनखिंड, लिंगाणा अशा अनेक पर्वतांना थेट जाऊन धीरजने भेट दिली. वजीर सुळका हे असं ठिकाण आहे की तिथे आतापर्यंत कुठल्याच दिव्यांगाने पाय ठेवला नाही. 90 डिग्री रॉक आहे आणि त्या रॉकवर टोटल क्लाइंब करत जायचं आहे. म्हणजे तो सरळ उभा आहे एकदम. म्हणजे खंब्यासारखा उभा असल्याच्यानंतर चढाई करण्यात खूप प्रॉब्लेम येते.